हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सगळ्याजणी? तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली. सर्वांना श्रीप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अलका मोमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर चला आपल्या व्हिडिओची सुरुवात झाली. आज गुरुवार, मी जात आहे मंदिरला, तर तिथलं पण तुम्हाला शेअर करेल. माझी पूजा ते झाली ताईंनो. आज गुरुवार, स्वामीचा वार, आणि मी महालक्ष्मीची पण पूजा करते. तेही झालं आहे. आपलं उंबरटाले पण झालं आहे, सगळं झालं आहे. चला आता 11:30 पावणे 12 झाली, तर 12च्या आधी निघते. मला जायचं आहे मंदिरला. तर बघा, आपल्या आज स्वामींचा गुरुवार, तर मी गुरुवारी असं उंबरटाले पण करून घेते ताईंनो, पूजा करते, दिवा बत्ती सगळं असते. पण ते थोडा उशीर झाल्यामुळं आणि बाहेर खूप वारं सुटलं होतं त्याच्यामुळे. तर गुरुवारी आपला ह्या स्वामींचा अभिषेक, पंचामृत अभिषेक. मी दर गुरुवारी, मला तुम्हाला म्हणलं तसं, माझ्याकडे मूर्ती नव्हती, तर मूर्ती आल्यापासून मी दर गुरुवारी ताईंनो स्वामीला अभिषेक घालत असते. अगोदर पाण्यानं, नंतर पंचामृत करून घेतलं होतं मी ऑलरेडी. सगळं तयार ह्या वाटीमध्ये सर्व काही असं मिळवून घेतलं होतं. आता ह्याचा अभिषेक आणि नंतर अजून एकदा पाण्याचा अभिषेक. तर आपला अभिषेक करताना मंत्र जप चालू ठेवत जाता येणं व्यवस्थित असं. त्याच्यामुळे मी पूजा केलेली नाही दाखवली, फक्त अभिषेक दाखवला. कारण कॅमेरा असेल तर आपलं म्हणजे लक्ष लागत नाही ना पूजेमध्ये. त्याच्यामुळं आपलं फक्त मी स्वामींनाच दाखवलं तुम्हाला, आणि असं सकाळी सकाळी अभिषेक. तर बघा, आपली ही गुरुवारची पूजा. आता मी महालक्ष्मीचे गुरुवार करते ताई न. मार्गशीर्ष महिन्यातले जे गुरुवार असतात ना, तर ते मी कंटिन्यू माझे चालू असते. तर मी खंडन पडू देत नाही. त्याच्यामुळे माझे गुरुवार, कुठं गावाला गेलं, काही अडचण आली तरच ते गुरुवार बंद होत येत नाही, तर माझे असे गुरुवार चालूच असतात ताईंनो. बघा, मला खूप छान. नंतर मी मंदिराला गेले, तर गुरुवार असल्यामुळे मंदिराला गेले ताईंनो. देवीचं मंदिर आहे, खूप मोठं मंदिर आहे, छान असं मस्त. पहा, मध्ये गेलो, मध्ये पण डायरेक्ट मध्येपर्यंत फोनला एंट्री नव्हती ताईंनो, त्याच्यामुळे बाहेरचंच आहे पूर्ण सगळं असं. पहा, तर हे पहा, आम्ही मध्ये गेलो, पण डायरेक्ट असं जिथं मंदिर, देवीची मूर्ती वगैरे होती का, तिथं आरती चालू होती. कारण जायला 12 वाजले, तर मध्ये मोबाईलला मध्ये एंट्री नव्हती तर नाही, फक्त पूर्ण असा बाहेर. तर हे पहा, पाण्यामध्ये असं मारुतीचं ना, हे मंदिर म्हणजे मंदिर नाही, हे मारुतीचा असा एक पुतळा तयार असा छान पाण्यामध्ये ठेवला. हे कासव आहेत बघा ताईंनो. बघा कसे बाहेर आले, तर खूप मस्त एवढे मोठे कासव होते. नाही तर सगळे कासव असे वर येऊन बसलेले होते. पाण्यात काही होते. हे पहा, मारुती, आपला मारुती हनुमानाचं मध्ये पाण्याच्या मध्ये असा पुतळा तयार केलेला आहे. पाणी आहे, खूप छान मंदिर आहे ताईंनो. मस्त असं खूप मोठं मंदिर आहे. हॅलो मैत्रिणींनो, बघा अशी आपली ड्रायफ्रूटची खीर. त्यासाठी मी बदाम, काजू, थोडंसं 1 चमचाभर तूप घालून तुपामध्ये फ्राय करून घेतले. तर खूप छान राहते. आता थंडीचे दिवस येतात ना, तर मुलांसाठी, आपल्या स्वतःसाठी बी. तर हे पाहे, आपलं खारीक, वाळलेली खारीक असते ना, तर त्याचं मी पावडर बनवून घेतलंय, मिक्सरला फिरवून घेतलं. त्याला तुपात नाही भाजलं. त्याला काय करायचं, ज्यावेळेस आपण खीर बनवतो ना, त्यावेळेस त्याला थोडंसं कसं तुपात भाजून घ्यायचं. आणि हे ऑलरेडी फ्राय केलेले असतात, तर हे तसेच वरून पावडर टाकलं तरी बी चालते. मी ते पण दाखवते तुम्हाला कशी बनवते. ते तुम्ही पण करून बघा, मुलांसाठी ते खूप छान असते. आता थंडीचे दिवस येतात ना, त्याच्यामुळं. तर ड्रायफ्रूट सगळे मिक्सरला फिरवून घेतले मी. आणि ह्या कढईमध्ये मी काय केलं, 2 चमचे, छोटे चमच्यानं 2 चमचे तूप टाकून घेतलं. आणि जे म्हणलं का तुम्हाला खारकाचं पावडर आहे, ते असं ह्याच्यामध्ये फ्राय करून घ्या. काजू बदामाचा बाकीच्या ह्याचं पावडर फ्राय करायची गरज नाही, कारण ते ऑलरेडी मी फ्राय करून घेतले होते. ते खारका मोठे असतात ना, तर त्या फ्राय होत नाहीत. पावडर लवकर फ्राय होत आहे, त्याच्यामुळं हे पावडर थोडंसं असं 2 चमचे हे 2-3 चमचे, आपलं 3 चमचे ते ड्रायफ्रूटचं, ते बाकीचं बदाम काजूचं. तरी अशी थोडी हेल्दी असती, थोडी शिकच बनवा आणि छान होती. बघा ताईंनो, बघा आता ह्याच्यामध्ये दूध घालायचं तुपात, छान ह्याला फ्राय होऊ द्या अगोदर, नंतर दूध घाला. हे काजू बदामाचं पावडर जसं की मी म्हणलं ना, मोठं मोठं थोडंसं घेतलंय, असं छान वाटतंय. तर हे पण घाला आणि नंतर त्याच्यामध्ये दूध घालून व्यवस्थित असं शिजू द्या. त्याला छान शिजल्याच्या नंतरच छान लागतंय बघा. आणि मखाने जे असतात तर ते तळून घ्या तुपामध्ये. मी घेतलेत तळून. ते मखाने तळून घेतल्याच्या नंतर पुन्हा हे थोडीशी शिजत आली की नंतर मखाने घाला. अख्खेच घाला, मिक्सरला फिरवू नका. तर खूप छान खीर होती बघा. अशी दूध थोडंसं गरम करून घ्या, चांगली लागते खीर. आपला गुरुवार होता, म्हणलं नैवेद्याला बी होतीये, उपवास असतंय, तर ते पण होतंय आणि हे पण होतंय. आणि आता ह्या कंपल्सरी मी बनवूनच ठेवणार आहे. हे असं सगळं सकाळच्याला नाश्ता नाही केला तरी चालतंय ताईंनो. असं दिलं ना सकाळी सकाळी, तर नाश्त्याची पण गरज नाही आहे. खाल्लं सकाळी ठीक आहे, नाहीतर मग संध्याकाळी होईल तेवढं तर सकाळीच द्यायचं. कारण हे असतंय ना थोडंसं हेल्थ, म्हणजे ड्रायफ्रूट पचायला हे जड असतं, तर संध्याकाळचं थोडंसं नाही, सकाळी खाल्लेलंच चांगलं आहे हे. असं दूध घालून घ्या. थोडीशी साय पण घातली ना, तर अजून छान होतं आहे ताईंनो. शिजायला वेळ लागते ह्याला, 15 ते 20 मिनटं लागतात बघा शिजायला. कारण खारीक थोडीशी निबर असते, त्याच्यामुळे शिजायला थोडा टाईम लागतो. 15 मिनटं तर कम्प्लिटली धरून चला,
थोडंसं झाकण ठेवा त्याच्यावर आणि व्यवस्थित थांबा तिथंच, कारण झाकण ठेवल्याच्या नंतर ओतू जाईल. ही आपली खीर झाली तयार. बघा कशी मस्त झाली आहे आणि अशी घट्टसर झाली बघा. हे पहा. नंतर ना ताईनं मी काय केलं, मखाने माझ्याकडे तळलेले होते ना, तर ते तळलेले मखाने मला लक्षात नाही टाकायचे, तर मी नंतर टाकले. तर बघा खिरीमध्ये असे फुगून असे मऊ झालेले आहेत बघा. छान होती आहे. आता ही खीर आपल्याला रोज सकाळी मी बनविणार आहे मुलांसाठी. आता थंडीचे दिवस येईल ना त्याच्यामुळं.